आजकाल लोक रील बघून सुरतला साड्या घ्यायला येत असतात। व्हिडिओमध्ये 50, 60, 70 रुपयाची साडी दाखवली जाते। म्हणजे की साडी चांगली दिसली का लगेच त्याचा स्क्रीनशॉट घेता, पण परिपूर्ण तुम्ही त्या रीलचं संपूर्ण जो आहे त्याच्यामध्ये काय सांगितलं लाईव्ह तुम्ही त्या ठिकाणी जा, म्हणजे की एकदा भेट द्या, कलेक्शन परचेस करा, बघा, ते हातामध्ये फील करा। आता व्हिडिओमध्ये किंवा कॅमेऱ्यामध्ये जी क्लॅरिटी असते ती स्टार्टिंगला तुम्हाला आपला एरिया रिसर्च करायचा आहे की आपल्या एरियाच्या ज्या व्यक्ती आहेत, जे ग्राहक आहेत, त्यांच्या डोक्यात कशा पद्धतीचे विचार आहेत। त्यानंतर तुम्ही वेस्टर्न वेअर ठेवणार, जीन्स ठेवणार, तर त्याच्यामध्ये तुम्हाला थोडंफार नॉलेज असणं खूप गरजेचं आहे। पण साडी एक प्रॉडक्ट असा आहे, सुरतमध्ये साड्यांचा माल खरेदी करायचा आहे, मग ह्या चुका करू नका, नाहीतर माल दुकानातच पडून राहील। आजकाल लोक रील बघून सुरतला साड्या घ्यायला येत असतात। व्हिडिओमध्ये 50, 60, 70 रुपयाची साडी दाखवली जाते, पण कोणी हे सांगतं का ह्या साड्या कोणासाठी आहेत? काही साड्या गिफ्टिंग साठी असतात, काही साड्या स्कीम साठी असतात, तर काही साड्या जो दुकानात माल आहे तो तसाच पडून राहिलेला असतो। तर खरं रिझन हेच आहे मंडळी। मी तुम्हाला सांगते की जेव्हा तुम्ही सुरतला येतात त्या अगोदर तुम्ही तुमच्या एरियाचं रिसर्चिंग करा की तुमच्या एरियामध्ये कशा पद्धतीच्या साड्या चालतील किंवा कशा पद्धतीचे तुम्ही कलेक्शन ठेवू शकता। सर्वात महत्त्वाचं म्हणजे की जोही व्यापारी असतो त्याने तर अगोदर हे लक्षात ठेवलं पाहिजे की आपल्या महाराष्ट्रामध्ये कुठला कलर विकला जातो, कुठली डिझाईन जास्त विकली जाते आणि कुठल्या प्रकारच्या साड्यांची जास्त आता ग्राहक डिमांड करत आहे। कारण की लोक काय करतात की दुकानात माल भरायचा म्हणून भरून घेतात, त्याला अजिबात अर्थ नाहीये। कारण की जेव्हा तुम्ही रिसर्च करतात की आपण जेव्हा साड्यांचा व्यवसाय करतो तेव्हा साड्यांच्या व्यवसायात ह्या बेसिक गोष्टी तुम्ही लक्षात ठेवल्या पाहिजे। म्हणजे की कसं की आजच्या जनरेशन मध्ये कलेक्शन कुठलं चाललं आहे आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये फेमस साडी कुठली आहे, त्याच्यावरची डिझाईन्स काय आहे, महिला काय डिमांड करत आहेत, हे सर्व रिसर्च करून तुम्ही आपला व्यवसाय सुरू करू शकता। कारण की बरेच लोक सुरतमध्ये येतात आणि रील बघतात किंवा व्हिडिओ बघतात, व्हिडिओमध्ये सांगितलं जातं पण तुम्ही व्हिडिओ आणि रील्स प्रॉपर ऐकत नाही। बरेच लोक तसंच करतात, रील एकदम म्हणजे की साडी चांगली दिसली का लगेच त्याचा स्क्रीनशॉट घेता, पण परिपूर्ण तुम्ही त्या रीलचं संपूर्ण जो आहे त्याच्यामध्ये काय सांगितलं आहे किंवा व्हिडिओमध्ये काय सांगितलं गेलं आहे, 50-60 रुपयामध्ये कधी साडी येते का, त्याचा प्रॉपर तुम्हाला कट मिळेल का, हा एक नॉर्मल जनरल प्रश्न आहे। म्हणजे तर 50-60 रुपयात साडी तयार नाही होत, ते फक्त ते लोक जाहिरात करण्यासाठी सांगत असतात। भले ती या ठिकाणी स्टार्टिंग प्राइस असणार आहे, पण तुम्ही प्रॅक्टिकली त्या ठिकाणी जा आणि प्रॅक्टिकली तिथलं जे कलेक्शन आहे ते तुम्ही तिथे बघा आणि त्यांना विचारा की 50-60 रुपयामध्ये खरंच साडी येणार आहे का। आता रुमाल जर तुम्ही घ्यायला गेले, तो रुमाल सुद्धा तुम्हाला चांगल्या क्वालिटीचा 40 ते 50 रुपयात चांगल्या क्वालिटीचा तुम्हाला एक हात रुमाल मिळत असतो। तर विचार करण्यासारखी गोष्ट आहे। 6:30 मध्ये तुम्हाला जो कट येतो साडीचा, तेवढं तुम्हाला साडी 50 ते 60 किंवा 70 रुपयामध्ये मिळू शकते का, हा एक महत्वाचा प्रश्न आहे। कारण की बरेच व्यापारी किंवा बरेच जे लोक नवीन स्टार्टअप करण्याचा विचार करता तेव्हा जे व्हिडिओ किंवा रील बघितल्यानंतर ते म्हणतात की सुरतमध्ये खूपच स्वस्त साड्या मिळत असतात। तर मंडळी, मी तुम्हाला एक सांगण्याचा प्रयत्न करते, तुम्ही लाईव्ह त्या ठिकाणी जा, बघा तिथलं कलेक्शन काय आहे, आपल्या एरियामध्ये हे कलेक्शन चालणार आहे का, आपल्याकडे ही डिझाईन चालेल का किंवा कलर चालेल का, हे सर्व तुम्ही रिसर्च करून तुम्ही आपला जो प्रॉडक्ट आहे, आपला जो माल आहे तो भरून तुम्ही घेऊन जा। जेव्हा आपण पहिल्यांदा खरेदी करतो ना मंडळी, तेव्हा माझं एक पर्सनली मत आहे, लाईव्ह तुम्ही त्या ठिकाणी जा, म्हणजे की एकदा भेट द्या, कलेक्शन परचेस करा, बघा, ते हातामध्ये फील करा। आता व्हिडिओमध्ये किंवा कॅमेऱ्यामध्ये जी क्लॅरिटी असते ती लाईव्ह आल्यानंतर आपल्याला काहीतरी वेगळी दिसत असते, म्हणून त्यापेक्षा तुम्ही बघायला जा, ज्या ठिकाणातून तुम्ही माल खरेदी करणार आहात त्या ठिकाणी बघायला जा, तिथली क्वालिटी कशी आहे, त्या लोकांनी आपल्या व्हिडिओमध्ये किंवा रीलमध्ये काय पद्धतीने आणि कशा पद्धतीने सांगितलं होतं ते सर्व तुम्ही रिसर्च केल्यानंतरच तुम्ही आपला व्यवसाय सुरू करा। बरेच लोक काय करतात म्हणजे की ऑनलाईन परचेसिंग करतात, तर ऑनलाईन परचेसिंग केल्यानंतर ते लोक ऑनलाईन त्यांच्याकडे पोहोचल्यानंतर बाकी ज्या साड्या असतात त्या गिफ्टिंग साठी असतात, म्हणजे की बाकी साड्या कोणाला गिफ्ट वगैरे द्यायच्यात, तुमच्या ग्राहकांना गिफ्ट वगैरे द्यायच्या, त्या पद्धतीच्या असतात। बाकी म्हणजे की फक्त स्कीम साठी, जसं आपण म्हणतो की सेल वगैरे करण्यासाठी। बाकीचं नेमकं आपल्याला हेच कळत नाही, जो साड्या आपण आणलेल्या मागवलेल्या आहेत त्या साड्या तशाच पडून राहिलेल्या आहे। याला सर्वात मोठं कारण हेच आहे, ऑनलाईन न परचेसिंग करता तुम्ही डायरेक्टली प्रॅक्टिकली त्या दुकानात जा, दुकानात कलेक्शन बघा, कशा पद्धतीचे आहे, रेंज कशी आपल्याला मिळणार आहे आणि आपण त्या रेंजमध्ये कशा पद्धतीने विकू शकतो, ह्या सर्व गोष्टींकडे लक्ष देऊन तुम्ही आपली खरेदी सुरू करा। कारण की काय असतं, महाराष्ट्रीयन लोकांना व्हिडिओ रील्स वगैरे सर्व आवडलं की लगेच ते
ऑनलाईन परचेसिंग करत असतात तर ऑनलाईन परचेसिंग न करता त्या ठिकाणी डायरेक्टली तुम्ही लाईव्ह तिथे गेल्यानंतर जे कलेक्शन आहे ते बघा आणि मग त्यांना सांगा की हो आमच्याकडे या पद्धतीने कलेक्शन चालणार आहे. आणि जेव्हा तुम्ही सुरुवात करत आहात मंडळी, स्टार्टिंगला तुम्हाला आपला एरिया रिसर्च करायचा आहे की आपल्या एरियाच्या ज्या व्यक्ती आहेत, जे ग्राहक आहेत, त्यांच्या डोक्यात कशा पद्धतीचे विचार आहेत, म्हणजे की त्यांची चॉईस काय आहे, आवड निवड काय आहे, हे त्यांच्याकडून तुम्ही बोलून घ्या. अगोदर तुम्ही रिसर्च करा 15-20 लोकांचं मत काय आहे, नेमकं ते कशा पद्धतीची कलेक्शन तुमच्याकडून ते डिमांड करू शकता. तुम्ही स्टार्टिंगला त्यांना सांगा की हो मी या पद्धतीचा व्यवसाय सुरू करणार आहे, तर माझ्याकडे कशा पद्धतीचे कलेक्शन विकलं जाणार आहे, मी कलर कुठला ठेवू शकतो किंवा डिझाईन कुठली ठेवू शकतो, या सर्व प्रश्नांचा तुम्ही रिसर्च करा. त्यानंतरच तुम्ही तुमचं दुकान सेटअप करा. स्टार्टिंगला तर जो व्यवसाय आपण सुरू करतो तो घरातूनच केला पाहिजे, कारण की जेव्हा आपण घरातून व्यवसाय सुरू करतो तेव्हा आपल्याला ग्राहकांची आवड आणि निवड लवकर लक्षात येत असते. जर तुम्हाला माहिती नसेल की व्यवसायाला किती भांडवल लागतं किंवा व्यवसाय आम्ही कुठलं प्रॉडक्ट हे ठेवून सुरू करू शकतो. आता साड्या हे एक असं प्रॉडक्ट आहे, साड्यांमध्ये आपल्याला जास्त नॉलेजची गरज नाहीये, कारण रेग्युलर साड्या ह्या आपण डेली ग्रामीण भागात असेल किंवा सिटीमध्ये असेल तर ह्या साड्यांचं प्रॉडक्ट असं आहे की त्याला बेसिक जे कपडे आहेत, म्हणजे जे फॅब्रिक आहे ते आपल्याला माहिती असतं. जॉर्जेट आहे, शिफॉन आहे, वेटलेस आहे, सिल्क साड्या आहे, पैठणी आहे, तर ह्या बेसिक ज्या साड्या आहेत ते आपल्याला माहिती असतं, म्हणून याला नॉलेजची गरज नाही. पण बाकीचे जे तुम्ही प्रॉडक्ट घेणार आहात, जसं मेन्सवेअर आहे, किड्सवेअर आहे, त्यानंतर तुम्ही वेस्टर्न वेअर ठेवणार, जीन्स ठेवणार, तर त्याच्यामध्ये तुम्हाला थोडंफार नॉलेज असणं खूप गरजेचं आहे. पण साडी एक प्रॉडक्ट असा आहे की त्याच्यामध्ये आपल्याला नॉलेजची गरज नसते, म्हणून तुम्ही जेव्हा स्टार्टअप करता तेव्हा तुम्ही साड्यांच्या व्यवसायापासून सुरू करा. आणि साडी हे एक प्रॉडक्ट असं आहे की 12ही महिने चालतं आणि याच्यामध्ये डिझाईन, फॅन्सी डिझाईन असेल किंवा त्याच्यापेक्षाही सुंदर सुंदर छान छान ट्रेंडिंग डिझाईन तुम्हाला ठेवणं खूप गरजेचं आहे. साड्यांचा व्यवसाय खूप बेस्ट आहे. आपण म्हणतो ना की जेव्हा सुरतला आपण येतो आणि आपण महत्वाचे हाच चुका करतो की आपल्या एरियामध्ये काय चालणार आहे, आपण कशा पद्धतीचं कलेक्शन ठेवू शकतो. कारण की काही लोक काय करतात की सुरतमध्ये आले, बरेचसे 10-12 दुकाने फिरले, बघितलं, त्यांच्यामध्ये त्यांचा स्वतःचा वेळही वाया जातो, ते स्वतःही थकतात. त्याच्यापेक्षा अशा एका प्लॅटफॉर्म सोबत जुडा ज्या ठिकाणी तुम्हाला सर्व्हिस आणि क्वालिटी आणि रेंज एकदम परफेक्ट दिली जाणार आहे. तसंच हे ठिकाण आहे जे म्हणजे की अजमेरा फॅशन, ज्या ठिकाणी तुम्हाला साड्यांमध्ये भरपूर प्रकार मिळतात, एकदम ट्रेंडिंग आणि युनिक. कारण की कसं असतं ना, अजमेरा फॅशन तुम्हाला नुसता कपडाच नाही देत, तर कपड्यासोबत एक विश्वास आणि नातं जोडत असतं. या ठिकाणी तुम्हाला ट्रेंडिंग आणि पॅटर्न इतके सुंदर मिळत असतात. जसं तुम्ही इथे डमेला वेअर केले तुम्ही बघू शकता, तिघही पॅटर्न्स वेगळे मिळणार आहे. जर तुम्हाला पार्टीवेअर कलेक्शन ठेवायचं असेल तर थोडंफार तुम्ही पार्टीवेअर कलेक्शन ठेवू शकता. थोडेफार आपल्याकडे सिल्क साड्या चालतात तेही तुम्ही ठेवा. त्यानंतर आपल्याकडे डेली वेअरच्या साड्या, म्हणजे की डेली यूज करणाऱ्या साड्या ज्या असतात, सिंथेटिक म्हणतो आपण, त्या साड्या सुद्धा तुम्ही ठेवू शकता. कारण की साड्यांचा हा एक व्यवसाय असा आहे की कुठेही चालतो आणि न थांबणारा व्यवसाय आहे मंडळी. या ठिकाणी तुम्हाला परिपूर्ण माहिती दिली जाते. तुम्ही व्यवसाय कितीपासून म्हणजे किती पैसे लावून स्टार्ट करू शकता, किंवा तुम्ही घरातून करत आहात किंवा दुकानातून करत आहात, म्हणजे दोघांचं तुम्हाला कंबाईन सांगितलं जातं की नेमकं तुम्ही जर घरातून करत असाल तर तुम्हाला किती खर्च येणार आहे, जर तुम्ही दुकानातून करत असाल तर तुम्हाला किती खर्च येणार आहे. दोघांचं तुम्हाला बजेट सुद्धा सांगितलं जातं. आणि नेमकं तुम्ही जर घरात असाल, घरातून सुरू करत असाल तर तुम्ही कुठलं प्रॉडक्ट ठेवलं पाहिजे, दुकानातून करत असाल तर दुकानात कुठले प्रॉडक्ट ठेवले पाहिजे, दुकान कसं सजवलं पाहिजे, म्हणजे की A to Z माहिती तुम्हाला परिपूर्ण या ठिकाणी दिली जाते. तर तुम्ही ह्या चुका अजिबात करू नका जेव्हा तुम्ही व्यवसाय सुरू करता तेव्हा. त्यामुळे तुम्ही डायरेक्टली जिथे तुम्ही ज्या ठिकाणी तुम्ही रील्स बघता तुमच्या मोबाईल मधले, लगेच तुम्ही त्या ठिकाणी या आणि रिसर्च करा आणि ज्या ठिकाणी तुम्ही बघितलं आहे त्याचा स्क्रीनशॉट घेऊन या आणि त्यांना सांगा की ही साडी किंवा हे प्रॉडक्ट खरंच एवढंच आहे का. म्हणजे की माझं सांगण्याचं एक तात्पर्य आहे, डायरेक्टली तुम्ही लाईव्ह त्या ठिकाणी जा, रिसर्च करा, बघा आणि मगच जे आपलं प्रॉडक्ट आहे ते तुम्ही घ्या. मंडळी, आजचा व्हिडिओ आवडला असेल ते व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये लिहिणं अजिबात विसरू नका. तर तोपर्यंत नमस्कार.